नमस्कार, मी प्रियांका नागने। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन जॉब अपडेट। पूर्ण महाराष्ट्रात कोणत्या कोणत्या जिल्ह्यात बँकेसाठी ओपनिंग्स आहेत आपण ते बघणार आहोत। लातूर जिल्हा असू दे, जालना जिल्हा असू द्या किंवा पूर्ण महाराष्ट्रभर कुठे कुठे जॉब अपॉर्च्युनिटीज आहेत, छत्रपती संभाजीनगर असू दे, हे मी तुम्हाला सांगणार आहे। पूर्ण व्हिडिओ बघा, मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं आहे। जागा किती आहेत, त्याच्यानंतर इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहेत, पद कोणते आहेत, पदसंख्या, त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता काय आहे, हे पूर्ण डिटेलमध्ये मी सांगितलेले आहे। असंच व्हिडिओ पूर्ण बघा, पूर्ण डिटेल बघा। त्याच्यानंतर मी तुम्हाला इथे लिंक सुद्धा देणार आहे, ते सुद्धा तुम्ही एकदा चेक करून घ्या। पहिली आपण नोकरी बघणार आहे MNS बँक। पहिली बँक आपण जे बघणार आहात ते आहे महाराष्ट्र नगरी सहकारी बँक। हे लातूर जिल्ह्यातून आहे बघा। महाराष्ट्र नगरी सहकारी बँक लिमिटेड लातूर भरती आहे, 2023 ची भरती आहेत। पद दिली आहेत बघा, असिस्टंट जनरल मॅनेजर आहे, ब्रांच मॅनेजर आहे, रिकव्हरी ऑफिसर आहे आणि मार्केटिंग ऑफिसर। इथे 4 पद आहेत। तुमचं नोकरीचं ठिकाण असणार आहे लातूर। त्याच्यानंतर इथे आवेदनाचा अंतिम तारीख सुद्धा दिलेली आहे, ते म्हणजे आहे 25 ऑगस्ट। तुम्हाला म्हणजे लास्ट तारीख बघा, 25 तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज पाठवायचे आहेत। ऑनलाईन तुम्हाला मेल करून पाठवायचा आहे। जे ईमेल ID दिलेला आहे हे बघा, महाराष्ट्र नगरी बँक @gmail.com वरती तुम्हाला स्कॅन करून अर्ज पाठवायचा आहे, किंवा तुम्ही ऑफलाईन सुद्धा तिथे अप्लाय करू शकणार आहे। इथे तुम्हाला मोबाईल नंबर सुद्धा दिलेला आहे डिटेल्स मध्ये। त्याच्यानंतर तुम्हाला इथे ॲड्रेस सुद्धा दिलेला आहे। तुम्हाला जर इथे अप्लाय करायचं असेल तर तुम्ही इथे नक्की अप्लाय करू शकणार आहे। त्याच्यानंतर आपण बघणार आहोत इथे इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे, एज क्रायटेरिया काय असणार आहे, आपण पूर्ण डिटेलमध्ये बघून घेऊया। इथे शैक्षणिक पात्रता दिलेला आहे बघा, कोणतेही शाखेचे पदवीधर पाहिजे आहे। त्याच्यानंतर ब्रांच मॅनेजर आहे, इथे 5 ते 7 वर्षाचा कामाचा अनुभव पाहिजे आहे। कोणतेही शाखेचे पदवीधर असणे आवश्यक आहे। रिकव्हरी ऑफिसरला संगणकचे ज्ञान असणे आवश्यक आहे। तुम्ही एकदा हे पूर्ण डिटेल वाचून घ्या, तुम्हाला हे समजून जाईल काय काय शैक्षणिक पात्रता तुम्हाला हवं आहे। त्याच्यानंतर इथे स्टार्टिंग लास्ट डेट बघा 25/8 म्हणजे 25 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला इथे लास्ट डेट असणार आहे। तुम्हाला जर इथे इच्छुक असाल तर नक्की अप्लाय करा। आता आपण नेक्स्ट जॉब डिटेल्स बघून घेऊयात। नेक्स्ट जॉब अपडेट आहे ते बघा, जालन्यातून आहे। महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेड भरती 2023 आहे बघा। इथे 2 जागेसाठी आहे, ट्रेनी सिनियर ऑफिसर म्हणजेच ब्रांच ऑफिसर व ट्रेनी क्लर्क साठी जागा आहेत। एकूण रिक्त पदे बघा 19 पदे आहेत आणि इथे डेट सुद्धा दिलेली आहे, आपण बघून घेऊया। ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची कालावधी बघूया, 17 तारखेपासून आहे ते लास्ट डेट बघा 26 तारखेपर्यंत आहे। 26 ऑगस्ट हे लास्ट डेट असणार आहे। त्याच्यानंतर इथे तुम्हाला परीक्षा शुल्क सुद्धा तुम्हाला लास्ट डेट दिलेला आहे, 26 तारीख दिलेला आहे। तुम्ही परीक्षा दिनांक या जी वेबसाईट दिलेली आहे, ऑफिशियल वेबसाईट आहे, ते तुम्हाला इथे प्रसिद्ध करण्यात येईल, तेव्हा ते चेक करून घ्यायचं आहे। हे नोकरीचं ठिकाण असणार आहे जालना आणि ऑनलाईन तुम्हाला फॉर्म फिल करायचा आहे। आपण बघून घेऊया परीक्षेचे शुल्क किती असणार आहे, फीस किती असणार आहे। इथे बघा ट्रेनी सिनियर ऑफिसर आहे, त्याचे एकूण पदे 4 आहे। त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हता सुद्धा दिलेला आहे। तुम्हाला कमीत कमी 50% मार्क्स सुद्धा पाहिजे आहे, मान्यता प्राप्त विद्यापीठातून, हे तुम्हाला इथे माहिती दिलेली आहे। 19 वॅकन्सीज आहे। तो जॉब लोकेशन असणार आहे जालना। नोकरीचे ठिकाण बघा, जालना, औरंगाबाद व परभणी जिल्हा सुद्धा दिलेला आहे। इथे एजची जी लिमिट आहे ते काय आहे बघून घेऊया आपण। एजची लिमिट असणार आहे ट्रेनी सिनियर ऑफिसर साठी 30 वर्ष आणि 30 ते 40 वर्ष असणार आहे, आणि ट्रेनी क्लर्क साठी 22 ते 35 वर्ष हे वयोमर्यादा असणार आहे। हे PDF ची लिंक मी तुम्हाला देणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, तुम्ही एकदा इथे चेक करून घ्या। अप्लाय करण्यासाठी तुम्ही ते ऑफिशियल पेजवरती येऊ शकणार आहात। तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन करायचं आहे, पूर्ण फॉर्म भरायचा आहे, ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे, तुमचे जे पैसे आहेत ऑनलाईन फिल करायचे आहे, तुम्हाला ऑनलाईन पे करायचं आहे। तुमचे जे एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये तुम्ही बसत असाल तर इथे नक्की तुम्ही अप्लाय करू शकणार आहेत। आता आपण नेक्स्ट जॉब बघणार आहोत, SBI कडून आहे, म्हणजेच काय स्टेट बँक ऑफ इंडिया कडून हे जॉब डिटेल्स आहे। आपण पूर्णपणे डिटेल्स मध्ये बघून घेऊयात, ठीक आहे। स्टेट बँक ऑफ इंडिया कडून ही जॉब भरती आहे, आपण बघून घेऊया किती पदं आहेत। 3 पदं असणार आहे। क्रेडिट आर्थिक विश्लेषक हे जागेचं नाव आहे, पदाचं नाव आहे बघा। क्रेडिट फायनान्शियल अनालिसिस्ट, नेचर ऑफ अपॉइंटमेंट रेग्युलर असणार आहे। SC साठी 1 जागा, OBC साठी 1 जागा, जनरल साठी 1 जागा असणार आहे। टोटल 3 पदं आहेत। नोकरीचं ठिकाण इथे मुंबई आहे। तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, इथे बघा ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे। तुम्हाला क्वालिफिकेशन काय असणार आहे हे सुद्धा इथे मेन्शन केलेलं आहे, आणि लास्ट डेट असणार आहे तुम्हाला 29 ऑगस्ट हे
लास्ट डेट आहेत. 3 वॅकन्सीज आहेत आणि मुंबई हे तुम्हाला जे जॉब लोकेशन आहे ते मुंबई असणार आहे. हे पूर्ण फॉर्म आहे, PDF आहे. हे सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तुम्ही एकदा चेक करून घ्या. तुम्ही जर इथे एलिजिबल असाल तर इथे नक्की अप्लाय करू शकणार आहे. इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे ते आपण एकदा बघून घेऊया. CA किंवा MBA फायनान्स पाहिजे आहे. इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन सुद्धा दिलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकणार आहे. CA किंवा MBA फायनान्स पाहिजे किंवा तुम्ही इथे एखाद्या जे गव्हर्नमेंट अप्रूव्ड जे कॉलेज आहे तिथून सुद्धा पदवीधर असलं पाहिजे आहे. सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे, पहिल्यांदा शॉर्टलिस्टिंग होणार आहे, त्यानंतर इंटरव्ह्यू होणार आहे आणि मेरिट लिस्ट नुसार तुमचं जे सिलेक्शन होऊन जाणार आहे. इथे तुम्हाला जनरल किंवा OBC साठी 750 फीज असणार आहे. ठीक आहे, तुम्ही जर इथे एलिजिबल असाल तर नक्की अप्लाय करू शकणार आहे. हे त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे, तुम्ही इथे जाऊन सुद्धा एकदा चेक करू शकणार आहे. त्यानंतर आपण जॉब डिटेल्स बघणार आहेत. अजिंठा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड औरंगाबाद, इथून सुद्धा आपल्याला अपडेट आहे. इथे तुम्हाला वयोमर्यादा असणार आहे 20 ते 28 वर्ष. पदाचे नाव आहे लिपिक आणि पात्रता सुद्धा दिलेली आहे. इथे अनुभवाची सक्ती नाही आणि तुम्हाला इथे अर्ज करायचं आहे. इथे ऑफलाईन अर्ज करायचा आहे. तुम्ही ते जे अर्ज आहे तुम्हाला तिथे बँकमध्ये जाऊन करायचं आहे अर्ज. ही माहिती आहे, औरंगाबाद जिल्ह्यातून आहे. अजिंठा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडची ही जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे. नेक्स्ट आपण बघणार आहे सांगली जिल्ह्यातून विटामध्ये हे जॉब अपडेट आलेली आहे. आपण पूर्ण डिटेल्स बघून घेऊया की काय अपडेट आहे, कुठे आहे. दी मन मंदिर कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आहे, इथून जॉब अपडेट आलेली आहे. हे पूर्ण जी माहिती आहे मी तुम्हाला सांगणार आहे. इथे पदसंख्या बघा 5 आहे आणि ते पण शाखा अधिकारीसाठी आहे आणि IT ऑफिसरसाठी 2 आहे. आपण पूर्ण डिटेलमध्ये बघून घेऊया. म्हणजे पूर्णपणे 7 पदं आहेत. नोकरीचं ठिकाण असणार आहे सांगली आणि ऑफलाईन इथे तुम्हाला अर्ज करायचं आहे. 31 ऑगस्ट हे लास्ट डेट आहे, इथे दिलेलं आहे. 31 ऑगस्ट पर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहे. सांगली जिल्ह्यात आहे, तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहे. तुम्हाला शैक्षणिक अर्हता सुद्धा दिलेला आहे, किती आहे, शाखा अधिकारीला काय आहे, त्याच्यानंतर IT ऑफिसरसाठी काय आहे, IT ऑफिसरसाठी BCA MCA BCS हे आहे. त्यांचा अनुभव सुद्धा इथे मेन्शन केलेला आहे. तुम्ही जर इथे एलिजिबल असाल तर नक्की अप्लाय करू शकणार आहे. जर असेच नवीन अपडेट्स पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. दररोज नवीन व्हिडिओज येत राहतील, तुम्ही नक्की बघा. नवीन जॉब अपडेट्स आहे, बँक रिलेटेड असू द्या किंवा प्रायव्हेट जॉब्स असू द्या किंवा गव्हर्नमेंट जॉब्स असू द्या, दररोज आपल्याला नवीन अपडेट्स भेटून जातील. थँक्यू.